रामनवमी हा फक्त भगवान श्रीरामांचा जन्मदिवस नाही, तर एक आदर्श जीवनशैली, शारीरिक, मानसिक संतुलन आणि आरोग्य यांचा संदेश देणारा दिवस आहे. नमस्कार, मी डॉक्टर दिव्या पवार. आज आपण जाणून घेऊयात रामनवमीच्या दिवशी केला जाणारा उपवास आणि त्याचे आरोग्यदायी फायदे. रामनवमी साधारणतः चैत्र महिन्यात म्हणजेच वसंत ऋतूमध्ये येते. या काळात शरीरात कफ दोष वाढलेला असतो. हिवाळ्यात जमा झालेला कफ हा आता वितळू लागतो. त्यामुळे आळस, जडपणा, अपचन, सर्दी, खोकला असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. तर हा उपवास का करावा? आयुर्वेद सांगतं लंघनम परमम औषधम. म्हणजेच उपवास हे सर्वोत्तम औषध आहे. उपवास म्हणजे फक्त खाणे नाही, तो आहे बॉडी रिसेट करण्याची एक पॉवरफुल टेक्निक. उपवास केल्यावर सर्वात पहिला फायदा होतो तो म्हणजे पचन सुधारण्याचा. आपण रोज सतत काही ना काही खात राहिलो तर आपल्या पचन संस्थेलाही विश्रांती मिळत नाही. पण उपवासामुळे पचन संस्थेला थोडा ब्रेक मिळतो, त्यामुळे ती पुन्हा नीट काम करू लागते. ज्यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे हे त्रास कमी होतात आणि शरीर हलकं वाटतं. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे शरीराची नैसर्गिक स्वच्छता. आपल्या शरीरात रोज काही वेस्ट पदार्थ तयार होतात. उपवास केल्यावर शरीराला ते साफ करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे लिव्हरचं काम सुधारतं, त्वचा स्वच्छ दिसते आणि आतून क्लीन होते. तिसरा फायदा म्हणजे वजन आणि जडपणा नियंत्रणात येतो. या ऋतूमध्ये वजन वाढण्याची शक्यता जास्त असते, पण उपवासामुळे शरीर स्टोर्ड फॅट वापरायला चालू करतं. त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं, वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि शरीर एनर्जेटिक राहते. चौथा आणि खूप महत्वाचा फायदा म्हणजे मन शांत होणं. रामनवमी आपल्याला संयम आणि शांतता शिकवते. उपवास केल्यावर फक्त शरीर नाही तर मनालाही विश्रांती मिळते. त्यामुळे स्ट्रेस कमी होतो, फोकस वाढतो आणि मन स्थिर होतं. उपवासात काय खावं हे समजून घेणंही तितकं महत्वाचं. त्यासाठी तुम्ही आहारामध्ये पपई, कलिंगड, सफरचंद, केळी यासारखी फळं खा. तसेच दूध, ताक, दही यांचा आहारात समावेश करा, जे पचन सुधारतात आणि गट हेल्थ मेंटेन ठेवतात. उपवासात साबुदाणा, राजगिरा, भगर यासारखे पदार्थ मर्यादित ठेवा. जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे उलट ऍसिडिटी आणि हेवीनेस वाढू शकतो. रामनवमीला पानकम हा पारंपरिक पेय खूप महत्वाचा मानला जातो. यामध्ये गूळ, पाणी, सुंठ आणि वेलदोडा टाकून बनवलेलं हे पानकम शरीराला थंडावा देतं, डायजेशन सुधारतं आणि डिहायड्रेशन टाळतं. म्हणूनच रामनवमी हा फक्त धार्मिक सण नसून शरीर शुद्ध करण्याचा, मन शांत करण्याचा आणि जीवनशैली सुधारण्याचा दिवस आहे. कारण मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे. दिव्या वुमन्स क्लिनिक तर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.